जिद्द, मेहनत आणि स्वप्नांची भरारी, सर्वसामान्य कुटुंबातील नीट गुणवंतांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न. पाटोदा येथे शेतकरी नेते गणेश कवडे यांच्या वतीने नीट परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. सालगडी म्हणून काम करणाऱ्या कुटुंबातील पांडुरंग संदीपान वायकर यांनी 626 गुण, प्रणव नितीन बांदळे यांनी 575 गुण, तर तुमारी मोनिका लक्ष्मण भाकरे हिने 527 गुण मिळवून यश संपादन केले. गुणवंतांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपकदादा घुमरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते गुलाब घुमरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष आनंद जाधव उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे कौतुक करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा प्रेरणादायी आदर्श असल्याचे सांगितले. कार्यक्रमास पालक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर मी मनपूर्वक आपलं स्वागत करतो. आणि हा जो कार्यक्रम आहे या आपल्या पाटोदा शहरातील भूमिपुत्रांनी किंवा ह्या भूमिपुत्रातील मुलांनी जो गौरव आपला मिळवलेला आहे, नेटची परीक्षा जे आपल्याला येणाऱ्या काळात MBBS डॉक्टर किंवा MD किंवा अजून त्याच्यातून वरचे डॉक्टर जे होणारे आहेत, ह्या विद्यार्थ्यांचा सत्कार आपल्याला करणं महत्त्वाचं आहे. कारण ह्या विद्यार्थ्यांचा सत्कार केल्यानंतर या तालुक्यामध्ये एक मेसेज असा गेला पाहिजे की हे विद्यार्थी आज डॉक्टर झाले तर उद्या येणारी पिढी जी 10वी 11वी 12वीची आहे की असाच माझा सत्कार या पाटोदा तालुक्यात झाले पाहिजेत. म्हणून हे सत्कार करणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला. अचानकपणे हा कार्यक्रम अजून खूप मोठ्या विस्तृत प्रमाणात करायचं आमचं ठरलं होतं. नितीनला म्हणलं बी होतं बांबदळ कोट्यावर किंवा भाकऱ्याच्या कोट्यावरच आपण खूप मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम करू. परंतु अचानक दीपकदादांनी मला सकाळी सुचविलं की मला त्या मुलांचा सत्कार करायचा आहे, तर ते आपल्याला कार्यक्रम आयोजित करा तेवढा. म्हणून मग अचानकपणे हे आपण फास्ट कार्यक्रम आयोजित केला. पावसाच्या रिपरिपमुळे बऱ्याच लोकांना फोन केले, पण त्यांनी मला फोन करून सांगितलं की आता पावसामुळे येता येईना किंवा कोणी अचानकपणे बाहेरगावी कोणी इकडं, त्याच्यामुळे अजून बरीच मंडळी आमची नेते मंडळी आलेली नाही. तर मित्रांनो, मी या कार्यक्रमासाठी या मान्यवर गुलाबराव घुमरे, दीपकदादा आणि पिंटू काका यांना म्हणतो की यांना सत्कार, यांचा फेटे बांधून सत्कार करावा. या भाऊ आहे ते सत्कार मूर्ती वाळेकर पांडुरंग संदीपान हे एक शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे, ज्यांनी स्वतःची शेती यांना कमी आहे, लोकांच्या शेतात काम करून आपल्या मुलाला शिकवण्याचं काम ज्यांनी केलं आहे. त्यांनी बऱ्याच दिवस फुले बापूच्या इथं काम केलं आहे, अजून तिथंच आहेत. म्हणजे गडी म्हणून, सालकरी म्हणून अमितभाई त्यांनी काम केलं आहे. आणि त्यांच्या मुलाला, त्यांचा मुलगा आज MBBSसाठी त्याला जवळजवळ 626 गुण पडले. म्हणजे त्याचं कौतुक खरंच, हा मुलगा आहे, हा 626. म्हणजे त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण दीपकदादा, तुमचे किंवा आमचे मुलं शिकणं, आपण तालुक्याच्या ठिकाणी आणि तालुक्याच्या ठिकाणी वातावरण निर्मिती वेगळी असती, परंतु एका शेतात सालगाड्याचा मुलगा जर आज या परीक्षेमध्ये नेटच्या 626 मार्क घेत असेल तर त्याचं किती कौतुक करावं. हे खरंच त्याच्या आईवडिलाची त्यांनी जी आज छाती भरून आली, ती ढाळवाडीच नाही तर पूर्ण पारगाव पंचकृषीत त्याचं खूप मोठं नाव झालं. कारण ती पंचकृषीमध्ये एवढ्या गुणांनी उत्तीर्ण आतापर्यंत एकही विद्यार्थी झाला नाही. त्यांनी तो मान पटकावला आमच्या पंचकृषीमध्ये आणि खूप त्याने सुंदर काम केलं. त्याबद्दल मी सगळ्याच्या वतीने त्याला शुभेच्छा देतो. आणि यानंतर बांबदळे प्रणव नितीन, म्हणजे आमचा नितीनरावला तर सगळे हे प्रख्यात आहे, पूर्ण पाटोदा तालुक्यात पंचकृषीत त्याला ओळखतात. म्हणजे राजकीय प्रक्रियेत ह्याच्यात नितीनराव सगळ्यात पुढं असतो आघाडीवर. पण मला नितीनरावची सुद्धा कमाल वाटली, त्यांनी सुद्धा मुलगा घडवला. कारण त्या मुलाला 575 गुण मिळाले. कारण राजकीय प्रक्रियेतले पोरांचे गुण पोरं घडत नाहीत, कारण आपलं लक्ष पोरांवर नसतं किंवा हे नसतं. पण त्यांनी त्याच्या कामातून वेळ काढून पोरावर लक्ष दिलं आणि लातूरसारख्या ठिकाणी त्याला ठेवून त्यांनी त्याचे क्लासेस वगैरे हे करून आज त्याला तो 575 गुण घेऊन उत्तीर्ण झाला. त्याबद्दल ही मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि भाकरे लक्ष्मण, जो माझा वर्गमित्र आहे, म्हणजे मी दादा तो बालवाडीपासून आम्ही 10वीपर्यंत एकत्र होतो. लक्ष्मणसुद्धा त्याच्या वडिलांनी या पाटोदा शहरामध्ये बाजार दिवशी हमाली केलेली आहे. म्हणजे अतिशय गरिबीतून एक कुटुंब उभं राहिलेलं आहे. आणि लक्ष्मणनीसुद्धा या पोरांसाठी एवढी, त्याची 2-3 वर्षापूर्वी त्याची माझी भेट झाली.
तो म्हणला माझ्याकडे थोडेफार पैसेच असलेत आणि मला वाटतं एखादा व्यवसाय उभा करावा. त्यांनी त्यावेळेस ते दूध संघाचा व्यवसाय उभा करायचं त्याच्या डोक्यात होतं आणि आमची निवांत अशी शेतात चर्चा झाली. तर तो म्हणला व्यवसाय उभा करतो. तर मी त्याला म्हणलं त्यावेळेस सल्ला दिलता, लक्ष्मण म्हणलं आता मुलं आपले शिकण्याच्या ह्याच्यात आलेत. 10वी 11वीला मुलं होती त्यावेळेस, मुलगी ही मला वाटतं 11वी 12वीचं वय असेल. तर मी त्याला म्हणलं आता तू हे बाकी उद्योग करण्यापेक्षा आता तू मुलांवर लक्ष दे आणि मुलगी तुझी हुशार आहे मी ऐकतोय, त्याच्यामुळे तू मुलीला शिकायला टाक. तर त्यावेळेस आमच्या दोघांच्या चर्चेतून त्यांनी निर्णय घेतला की मी मुलं शिकवतो, कुठला व्यवसाय नको काय नको, हे पैसे मुलांच्या शिक्षणावर खर्च करायचे. तर त्याचंसुद्धा आज फळ म्हणजे ते फळ त्याला मिळालं. आणि त्या मुलीने भाकरे मोनिका लक्ष्मण तिने 527 मार्क घेतलेत. म्हणजे हे तिघंही आता पहिल्याच राऊंडमध्ये मला वाटतं हे चांगल्या कॉलेजला MBBSला लागू शकतात. का लागू शकतात याचं सुद्धा एक कारण आहे. जे आज आपलं विद्यार्थी संघटनेचं आंदोलन चालू आहे, पेपर नेट, मागच्या वेळेस इथून मागच्या कार्यकालात तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक मुलाला इथं जवळजवळ 600, 650, 700 पॉईंट पडले होते आणि मोठमोठाले बॅनर लागायचे, कटआउट लागायचे. आता आपल्या तालुक्यात तरी माझ्या माहितीस तो 4 ते 5च विद्यार्थ्यांना एवढे पडले. आणि ते विद्यार्थी कोण असायचे इथून मागं? सगळे श्रीमंत वर्गातले विद्यार्थी दिसायचे आपल्याला. पण आता जे विद्यार्थी लागले, आमच्या पारगावातली एक लखन भोसलेची लागली, जो टेलर काम करतो तो बी माझा क्लासमेटच आहे. जे लक्ष्मणची मुलगी लागली तो बी एक गरीब ह्याच्यातलाच आहे. आणि वाळेकरांची लागली, तिथं सालगड्याचा एक मुलगा लागला आहे. म्हणजे अजून दुसरं नितीनचा लागला. म्हणजे हे सगळे गोरगरिबातून आलेले विद्यार्थी आहेत. आणि हे आज ह्या नेटच्या परीक्षेची ही नेट परीक्षा व्यवस्थित झाली म्हणून हे विद्यार्थी लागले. आणि जर ही नेट परीक्षा व्यवस्थित झाली नसती तर हे विद्यार्थी आपले लागले नसते. पैशावाले विद्यार्थ्यांनी पेपर फोडले असते आणि पुन्हा हे झालं असतं. म्हणजे आत्तापर्यंत जे आंदोलन हे जे चालू आहे देशामध्ये, याच विरोधात आंदोलन चालू आहे. तुमचे आमचे लेकरं गोरगरीब यांच्यासाठी खूप मोठं उपोषण त्या दिल्लीमध्ये चालू आहे. त्याला आपण इथं काल त्याचं उपोषणही केलं, शहरामध्ये सुद्धा आपण त्यांना समर्थन देण्याचं काम केलं आहे. परंतु मला याच्यातून एवढं सांगायचं आहे की येणाऱ्या काळात आपल्याला ज्यावेळेस आपले विद्यार्थी घडवायचे म्हणलं तर आपल्याला एक शिक्षण चळवळ उभा करावं लागेल. जी शिक्षण चळवळीमधून खूप मोठा बदल आपल्याला करावा लागेल. कारण ही जी यंत्रणा आहे, हे जे सरकार, दादा तुम्हाला राग मानू नका, तुम्ही सरकारमध्ये आहात पण तुम्ही बी सावत्र भावासारखंच सरकारमध्ये आहेत. तुम्हाला काय सावत्रच्या भावाचीच वागणूक आहे तिथं. पण ह्या सरकारमध्ये खूप मोठा शिक्षणाचा आईचा घो करून टाकलेला आहे. कारण शिक्षण व्यवस्थेला यांनी कसल्याच प्रकारचं मान सन्मान ठेवलेला नाही. आणि आपल्याला जर गरिबीतून दार उघडायचं असेल, मला एक सांगा, वाळेकरांचं आयुष्य गेलं साल घालण्यात. फुले बापूच्या इथं त्यांनी आतापर्यंत साल घालते तर अजून चालू आहे. जर हा मुलगा उद्या डॉक्टर झाला तर ह्यांच्या 3 पिढ्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त होणार आहे. म्हणजे 3 पिढ्याचा बदल होणार आहे. कारण हा मुलगा डॉक्टर झाला, हे जी येणारी पिढी उद्या डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर होणार आहे किंवा प्रत्येक गोष्ट ही बदलत चालणार आहे आणि त्यांच्या पिढीचा उद्धार होणार आहे. मग हे जर आज आपल्याला हे कशामुळे घडलं तर डॉक्टर बाबासाहेबांनी जो आपल्याला अधिकार दिला, आंबेडकरांनी जो अधिकार आपल्याला शिक्षणाचा मिळवून दिला, ज्या महापुरुषांनी इथं आपल्या स्वतःला गाडून घेतलं, शिव, शाहू, फुले, आंबेडकरांनी सगळ्यांना जगण्याचा अधिकार सारखा दिला, त्यामुळं आज हे विद्यार्थी घडले आणि त्याच्यामुळे हे आपलं आज सार्थक झालं. म्हणजे छोट्या घरातली मुलं, लक्ष्मणच्या घरात उद्या डॉक्टर व्हायला लागला. म्हणजे एक ज्याचे वडील हमाली करीत होते त्याच्या घरात एक उद्या डॉक्टर व्हायला लागला किंवा नितीन बांदळेच्या घरात एक डॉक्टर व्हायला लागला. फक्त LR जाधव सरचाच मुलगा डॉक्टर नाही तर नितीन बांदळेचा सुद्धा मुलगा डॉक्टर झाला. कारण LR जाधव तर सर होते, त्यांचा मुलगा खूप मोठा डॉक्टर काढला, पण नितीन बांदळेचा सुद्धा डॉक्टर त्या तुडीत झाला. म्हणजे हे खूप कौतुकास्पद पात्र काम आहे. आणि याच्यासाठी आपल्याला ही शिक्षण व्यवस्थेवर येणाऱ्या काळात रमेश आप्पा आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आपण फक्त जातीपातीत बघत बसलो तर उद्या येणाऱ्या काळात हे आंदोलन आपल्याला ह्या शिक्षणाची व्यवस्थाची बंद करायला लागले. तुमच्या आमच्या युवकाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि शिक्षणासाठी झटावं लागेल. कारण शिक्षण जर आपलं बंद केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं हे वाघिणीचं दूध आहे, गुरगुरल्याशिवाय राहणार नाही माणूस. त्याच्यामुळे हे शिक्षण आपल्याला महत्त्वाचं आहे आणि तुमचे आमचे दारं येणाऱ्या काळात उघडणं महत्त्वाचं आहे. तहसीलदार असेल, तलाठी असेल, कलेक्टर असेल, हे कंत्राट पद्धतीने ह्यांनी भरण्याचं काम चालू केलं, त्याला सुद्धा आपण विरोध केला, वेळोवेळी आंदोलनं केले आणि ती माघार घ्यायला लावली. म्हणजे ह्या सरकारची जी हुकुमशाही आहे ती उलथून टाकण्यासाठी किंवा त्यांना विरोध म्हणून आपल्याला आपल्या लेकरांसाठी, उद्या येणाऱ्या पिढींसाठी रस्त्यावर उतरावं लागेल. त्यासाठी आपण सगळे खांद्याला खांदा, जात पात नात विसरून आपण प्रत्येक वेळेस ज्या वेळेस इथं आंदोलन उभं राहील त्यासाठी आपण उभं राहावं लागेल. एवढंच बोलतो. आणि यानंतर या विद्यार्थी जे आहेत वाळेकरला त्याचं मनोगत व्यक्त करा थोडक्यात, असं विनंती करतो. माझे नाव वाळेकर पांडुरंग संदीपान. माझे पप्पा शेतकरी म्हणजे सालानी फुले बापू आहेत त्यांचे. तर मी जन्मल्यापासून म्हणजे 20 वर्ष झाले तिथं सालानी काम करतात. मी नीटचा पेपर दिला तर त्यात मला 626 मार्क्स मिळालेत. आता MBBSसाठी सिलेक्शन होईल.
मी नीटची तयारी लातूर येथून केली होती IIB क्लासेसमधून. पहिलं रिपीट आहे माझं. फ्रेशरमध्ये मला 490 मार्क्स आले होते. तेव्हा माझं 10 मार्क्समुळं म्हणजे 500चा कट ऑफ लागला होता. 10 मार्क्समुळं माझं राहिलं होतं. घरचे म्हणत होते की तू सेमी गव्हर्नमेंट वगैरे कॉलेज भेटत होतं तर ते घेऊन टाक. 5 ते 7 लाख रुपये खर्च येत होता वर्षाचा. पण मला ते पण जास्त वाटत होतं, कारण घरची परिस्थिती अशी होती की मला वाटत होतं की तेवढे पण ते नाही म्हणजे देऊ नाही शकणार किंवा ते लोन वगैरे काढतील वगैरे करत. पण मला ते नको होतं. माझा एक स्वतःवरती विश्वास होता की मला एक गव्हर्नमेंट कॉलेज आणि चांगलं कॉलेजच मिळवायचं आहे. म्हणून मी एक रिपीट करण्याचं म्हणजे ठरवलं आणि एक चान्स घेतला. मग वर्षभर मी लातूरला राहिलो. एक सेपरेट रूम करून वगैरे, मित्र वगैरे, मोबाईलचा टाळा. 3 वर्ष मी मोबाईल पण नाही वापरला. आणि आता यावेळेस पहिले 3 तारखेला पेपर झाला होता, त्याच्यामध्ये मला 652 मार्क्स येत होते. तेव्हा वाटलं की आता होऊन जाईल. पण पुन्हा कळलं की डबल पेपर फुटला. मग डबल तयारी करायची होती. 1.5 महिना डबल आणखीन पेपर द्यायचा होता. तेव्हा थोडंसं खचून गेल्यासारखं होत होतं. पण पुन्हा वाटलं की नाही, आता घरच्यांसाठी वगैरे आता 1 वर्ष वाया घेतलं आहे तर डबल काहीतरी करायचं. म्हणून मी डबल पुन्हा जिद्दीनं अभ्यास केला आणि कुणाच्याही नादी न लागता किंवा बाकीच्या दुसऱ्या गोष्टींवरती लक्ष न देता डबल पेपरची तयारी केली आणि 626 गुण मिळवले. आता मला अगदी वाटतं की धन्यवाद. बोलल्याबद्दल धन्यवाद. मला नीट 2025ला 400 गुण होते. त्यावेळेस म्हणजे माझ्याकडे मोबाईल होता 11वीवाला. मी मोबाईल पाहिला होता, मी मान्य करतो. त्यामुळं जरा कमी आले. तेव्हा पुन्हा जेव्हा 26ला झालं, पप्पाने मोबाईल काढून घेतला तेव्हा मला 3 मेला ते 580 मार्क. आणि ह्यावेळेस पण म्हणजे माझा स्कोर थोडा कॉन्स्टंट आहे. जवळपास सगळ्यांचा स्कोर 100 किंवा 50-60 मार्कांनी कमी झाला आहे. मला 575 आले. त्यावेळेस म्हणजे जेव्हा मी 10वीतून लातूरला चाललो होतो तेव्हा बप्पूवर जवळपास 15 लाखाचं कर्ज होतं, पण त्यांनी कुणाला सांगितलं नाही. जेव्हा ते 25चा पेपर झाला आणि जेव्हा मला 400 मार्क आले तेव्हा मला बाहेरून कळलं की 15 लाख कर्ज होतं बप्पूवर. पुन्हा मग जेव्हा कळलं मग तेव्हा चांगलं केलं. उपस्थित मान्यवर, ज्येष्ठ मंडळी, पत्रकार प्रमुख, सर्व पालक, माझे मित्र, या सगळ्यांचं मी स्वागत करते आणि आभार मानते की माझ्या यशाचं कौतुक करण्यासाठी मला आज इथं बोलवलं. तर मला 3 मे 2026 रोजी जो पेपर झाला त्याला 586 गुण होते. त्यानंतर मी एकदम खुश होते की माझा आता MBBS फिक्स आहे. पण मला हे माहीत नव्हतं पेपर लीक झालं आहे असं तसं. कारण पेपर लीक झाला त्यामुळे कट ऑफ हा 640 ते 650कडे गेला असता. तेव्हा मी कुठंच बसले नसते. त्यानंतर जेव्हा मला कळलं हे सगळं आणि पेपर वापस होणार हे कळलं त्यावेळेस एकदम मी तुटून गेले होते. इच्छाच राहिली नव्हती आता, म्हणजे हे नीटचा पेपरच नाही किंवा हे शिक्षण घ्यायचीच इच्छा राहिली नव्हती. पण त्यातूनही आता घरची परिस्थिती माहीत होती सगळं आणि त्यातून माझं दुसरं रिपीट होतं. त्यामुळे घरच्यांपेक्षा जास्त हे समाजाचं प्रेशर होतं माझ्यावर. कारण मुलगी म्हणलं की तिचं वय हे मॅटर करतं जास्त. मग यावर्षी मला खूप अनुभव आले की म्हणजे पप्पांकडूनच नाही तर मला स्वतः असं समजलं की आता दुसरं रिपीट आहे, असं कशाला, जे मिळेल ते घ्यायचं असं तसं. पण लहानपणापासून एक मनात जिद्द किंवा इच्छा होती की आणि घरात मी मोठी आहे त्यामुळे मला काहीतरी केल्याशिवाय मार्ग नव्हता. माझी एक छोटी बहीण आहे, सध्या ती आणखी रिपीटसाठी गेली आहे. पण आत्ता चाललेल्या ह्या सगळ्या गोंधळामुळे मला आज तिची पण भीती आहे की पुढच्या वेळेस जो पेपर होणार आहे त्यात तिला काय भेटेल का नाही. तर माझी एवढीच इच्छा आहे की आता जे आपण इथं पाटोदा तालुक्यामध्ये शिक्षण आहे म्हणजे शाळेमध्ये जे शिकवतात, काही आता विद्यार्थ्यांना बाहेर ट्युशन्स का लावावं लागतात याचाही आपण अभ्यास केला पाहिजे. प्रत्येकजण ट्युशन लावू शकत नाही. आता माझीच एक बहीण आहे, तिला आम्ही क्लास लावले तर परंतु जाण्या येण्याचा प्रॉब्लेम असतो, सगळ्या गोष्टी असतात. असं नसतं की पैशाचाच प्रॉब्लेम आहे, पण सर्व गोष्टींचा विचार करून सगळं हे झालं पाहिजे. त्यामुळे जर हे शिक्षण शाळेमध्येच भेटलं व्यवस्थित, कारण शाळेतले शिक्षक क्लासेस घ्यायलेत बाहेर, मग तेच जर त्यांनी शाळेमध्ये व्यवस्थित दिलं तर क्लासेस लावायची गरज पडणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला थोडं आपलं विचार बदलण्याची गरज आहे. कारण मुलगी म्हणलं की मला खूप अभिमान आहे माझ्या आईवडिलांचा की मला आज त्यांनी इथपर्यंत शिकवलं. कधीच मला त्यांनी असं जाणवून दिलं नाही की मी एक मुलगी आहे किंवा तुला आम्ही एवढं शिकवलं
हे केलं, कधीच मला असं जाणवलं नाही किंवा कोणत्याच गोष्टीमध्ये मला कमी भासली नाही आहे. त्यामुळे माझी सर्वांना हीच विनंती आहे, मुलगी असो किंवा मुलगा, शिक्षण हे आज काळाची गरज आहे किंवा मग हे आपल्याला थोडे विचार बदलणं गरजेचं आहे. एवढीच माझी विनंती आहे. बस एवढं. आमचे सर्व मान्यवर आणि आज विशेष एक आहे की आज नीटचा पेपर फुटला म्हणून 21-22 दिवस झाला आंदोलन चालू आहे, पण त्या नीटच्या पेपर फुटलेल्या परीक्षेचा डबल विद्यार्थ्यांनी अभ्यास करून चांगले गुण मिळवले, त्याच्याबद्दल त्यांचं आधी हार्दिक अभिनंदन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पेपर फुटणं, त्याच्या आधीचे पेपर फुटणं, डॉक्टर होणं हे चालू आहे. सरकार आपण विरोध करणं, सरकारने ते हे करणं हे पहिल्यापासून चालू आहे, चालू राहील आणि चालू राहणार आहे. आता जसं दीदीने भीती वाटली दीदीला की माझ्या 2 बहिणी त्यांचा पण पेपर फुटला तर ते खरे, ह्याची जिम्मेदारी कुणीच घेऊ शकत नाही. सरकार नाही, ना विरोधी पक्ष नेता नाही, ना पत्रकार नाही, ना समाज. ह्याची जिम्मेदारी कुणी न घेतली तरी आपण चांगला अभ्यास करून चांगले मार्क हे तिघांनी पण मिळवले, हे महत्त्वाचं आहे. ह्याचा विचार तुम्ही करा. 1 वर्ष अभ्यास करून 1.5 महिन्यात अभ्यास करायचा आहे ते 1 वर्षाचा, ते 1 वर्ष वाया गेलं. 1.5 महिन्यात अभ्यास करून एवढे मार्क मिळवले, सोपं नाही. ज्या दिवशी पेपर फुटला हे कळलं, परीक्षा रद्द झाली, त्या दिवशी चांगल्या घरातले अनेक विद्यार्थी रडत होते. कशासाठी? की आपण इतके वर्षभर मेहनत घेतली, ती मेहनत वाया गेली, ती पूर्ण मेहनत पाण्यात गेली. आणि आम्ही खात्री देतो की कोणताही सरकार असू, कोणताही पक्ष असू, कुणीही असू, आम्ही आमच्या लेखणीतून आवाज उठवण्याचा 100% प्रयत्न करू. आणि आमची संघटना प्रत्येक आमची बातमी निगेटिव्हच आहे. पाटोदा शहरातल्या कोणत्याही तालुक्यातल्या कोणत्याही विषयावर तुम्ही बघा, मागचे आमचे फेसबुक चेक करा, त्याच्यावर प्रत्येक गोष्टीवर आम्ही ते आमच्या बाजूने आम्ही व्ह्यू दाखवला आहे. पण कसं असतं, प्रत्येक गोष्ट समाजाने करण्यापेक्षा सरकारने त्याच्यात जर लक्ष घातलं तर चांगली गोष्ट होईल. आज जर नीट फुटला नसता तर ह्यांचे गुण 580, 620, 610 जे पडले होते ते. आणि दुसरी गोष्ट, जसं गणेशरावनी सांगितलं तसं लक्ष्मण आमचा लहानपणीचा मित्र आहे. आम्ही लक्ष्मणला लहानपणापासून बघतो. माझी इच्छा आहे लक्ष्मणनी 3 मुली डॉक्टर MBBS कराव्यात. कारण की काय, एका मुलीचं बघून दोन्ही मुलींना उत्साह वाढेल आणि त्या पण दोन्ही मुली डॉक्टरच व्हाव्यात, असे मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि गणेशराव, असे कार्यक्रम तुम्ही घेतले, जर मुलांना विद्यार्थ्यांना त्याच्यात प्रोत्साहन दिलं तर त्याच्याबद्दल आम्ही पाटोदा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आपलं अभिनंदन करतो आणि आपलं कार्य असंच चालू राहावं अशी शुभेच्छा देतो. त्यावेळेस किती मेहनत घ्यावं लागते हे त्या मुलांकडूनच ऐकायला पाहिजे. खरं आपण काय इथं टांगळ्या हाणतो फिरतो तिकडं, पण खरं जर मार्क घ्यायचे म्हणलं तर काय करावं लागते, पराकाष्ठा काय करावं लागते ते त्यांनाच माहिती. कारण इतकं सोपं नाही कुठलं बी यश घ्यायचं म्हणलं तर, कुठलं बी असू द्या, मग राजकीय असू द्या, आर्थिक असू द्या, कसलं बी असू द्या, त्याला मेहनतच घ्यावं लागते. आणि त्याच्यामध्ये जर असं काही घडलं पेपर फुटीचं याचं, तर त्या मुलाचं म्हणजे खच्चीकरण होतं आहे. तर खच्चीकरण जर होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला सर्वांना त्याच्या पाठीशी उभं राहावं लागेल. आणि राहण्याची काळाची गरज आहे आज ही. कारण मी एक अनुभव सांगतो आता, फक्त नाव सांगणार नाही मी, की एक मुलगा माझ्यासमोर बसलेला होता आणि त्याचा पेपर पुण्यामध्ये चालू होता. मित्रांनो बघा, मुलगा माझ्यासमोर बसलेला आहे, तो पुण्यामध्ये परीक्षा देतो आहे आणि मुलगा तर माझ्यासमोर पाठवतात बसलेला, आणि आज तो ड्युटी करतो आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि शासनाने याच्या म्हणजे कुठपर्यंत पैसे यांना काय संग न्यायचेत का? जर इतक्या गोरगरिबावर अन्याय करून जर तुम्ही हे करीत असलात तर हे म्हणजे लज्जास्पद गोष्ट ही सगळ्यात. बघा, विचार करण्यासारखीच गोष्ट आहे ना, की मी रिपीट एकदा सांगतोय की मुलगा इथं पाठवत्यात बसलेला आणि पेपर तिथं चालू आहे, आज तो ड्युटी करतोय. गरिबांनी काय करायचं? ही जी 3 मुलं तर गरिबीतली इथं, जर असं घडत असेल तर
पूर्ण मी म्हणतो इंडियामधलं शिक्षणच बंद व्हायला पाहिजे, म्हणजे या विचाराचा मी माणूस आहे. कारण अहो डोक्याच्या बाहेरचे म्हणजे विषय आहेत हे. आणि याच्यामध्ये भराटला कोण जातो? एकदम गरीब माणूस, ज्याचे पैसे आहेत ती बरोबर करतोय ते. आज कित्येक विषय आहेत असे बोलण्यासारखे. अहो नोकरीला दुसरा माणूसच लागू शकत नाही का? जर खोलामध्ये जर पत्रकार बंधू गेले तर हे खूप मोठा विषय आहे आणि आपल्या जिल्ह्यातला तर लय मोठा आहे. पण कोण आंधळ दळतं आणि तर याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आणि फोडली पाहिजे. आज ही दिदी बोलली बघा, डोळ्यात पाणी येतंय की हॅरासमेंट किती होती. आपण एवढं अभ्यास करून जर हे होत असेल तर हे न शिकलेलं बरं, हे तिच्या म्हणजे ह्याच्यातून येतं आहे विचारात, मनातून. मग याला कुठंतरी जर वाचा फोडायची असेल तर आपल्या सगळ्यांनी रस्त्यावर उतरणं, गणेश म्हणल्याप्रमाणे आपण उतरलंच पाहिजे आणि आपण उतरूच असा शब्द देतो. आणि आणखीन एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि गोरगरिबाची सेवा करण्याची संधी देवानी चांगली देवं त्यांना, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. वाळेकर पांडुरंग, प्रणव बामदळे आणि मोनिका भाकरे यांच्या नीट परीक्षेमध्ये त्यांनी जे यश मिळवलं त्याबद्दल आपण या ठिकाणी त्यांचा कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आपण आलो. मग मी 2-3 दिवसापूर्वीच नितीन आमचा मित्रच आहे म्हणायचं, आम्ही त्यांच्या संपर्कात असतो, त्यांचं अभिनंदन केलं फोनवर. म्हटलं कुठे चिरंजीव, ते म्हणले बीडला आलो होतो आम्ही. मग मी फोनवर त्याचं अभिनंदन केलं. आणि आत्ता आम्ही अजितदादांची जयंती केली आणि नंतर आरतीमध्ये गेल्यानंतर गणेशराव म्हणले की आपण ते असं त्यांनी विषय काढला. म्हणलं हो आपल्याला घरी जाऊन सत्कार करू म्हणलं सगळ्या विद्यार्थ्यांचा. मग ते म्हणले आपण एकत्र रेस्ट हाऊसलाच करू. मग त्यांना फोन केला, संपर्क केला. आणि पत्रकार बांधवसुद्धा हमीदभाई असतील, जोशीसाहेब असतील, जावेद भाई आणि या ठिकाणी आलेत सगळे, जुनेद भाई आलेत, शांभाऊ आलेत, आपले पिंटूदात काका आहेत, गणेशरावने नियोजन केलं, भाऊ तिथं होतेच आम्हालासोबतच. आणि सर्व आपण या ठिकाणी आलात. आणि हे जे विद्यार्थ्यांचा विषय आहे, आत्ताच बऱ्याचशा परीक्षेवर विषय झाला, परंतु एखाद्या विद्यार्थ्याने खूप मोठी तयारी केली असेल आणि त्याचा आत्मविश्वास असेल तर विद्यार्थी यश मिळवतोच. त्यांची तयारी होतीच, त्यांनी मार्क घेतलेच ना तेवढे, जरी परीक्षेमध्ये काही खालीवर झालं तरी. आता जरी हा विषय असला गणेशराव, तरी विद्यार्थी हे जिद्दी आहेत, कारण त्यांना परिस्थितीने बनवलेलं आहे. ज्या विद्यार्थ्याला परिस्थिती जाणीव असते, आपल्या आईवडिलाची जाणीव असते, किंवा वाळेकर आहेत त्यांचा मुलगा आहे, परिस्थिती त्याला माहिती आहे, आपल्या वडिलांची परिस्थिती काय आहे, नितीनची परिस्थिती काय आहे त्यांच्या मुलाला माहिती आहे, प्रणवला. आणि हे परिस्थिती, ज्या मुलांना परिस्थिती जाणीव आहे ते मुलं घडतात, संघर्ष करतात. आमच्या पार्गसुद्धा एक मुलगी भोसलेची, तिला पण माहिती आहे आपल्या घरात वातावरण काय आहे. विद्यार्थ्यांनी एकदा ठरवलं, नितीनराव तुमच्या मुलांनी ठरवलं डॉक्टर व्हायचं, ते होणारच आहे, असं असते. कारण ज्या परिस्थिती ज्या मुलांना माहिती ते मुलं घडतात, ते प्रयत्न करतात, जिद्दी आहेत मुलं. माझ्या घरामध्ये स्वतः 3 डॉक्टर आहेत, माझे दोन्ही भाचे डॉक्टर आहेत, फ्री शीटमध्ये लागलेत ते गव्हर्नमेंटला, आणि मुलगा पण डॉक्टर आहे माझा. परंतु जर मुलांनी ठरवलं, जिद्द केली तर ते यशस्वी होऊ शकतात. आणि आता या मुलांना आता मार्गदर्शन महत्त्वाचं आहे, काउन्सिलर चांगला बघावं लागेल नितीनराव, कारण जाधव सरांना माहिती आहे बघा सगळं. हां राऊतचं आहेच, पण अजून थोडं बघा, कारण ह्यांना गुण किती आहेत आणि गुण नंबर लागू शकतो गेल्या वर्षीच्या मेरिट लिस्टवर, या वर्षीच्या मेरिट लिस्टवर, त्याच्या अगोदर काय मेरिट होतं ते आपल्याला ठरवावं लागेल. आणि ते काउन्सिलर महत्त्वाचं आहे, कारण की काय होतं की चुकीचे कॉलेज भरले की इतके मार्क असून सुद्धा कॉलेज मिळत नाही. मी बऱ्याच मुलांचं बघितलं इथून मागं, खूप मार्क आहेत पण चुकीचे कॉलेज भरल्यामुळं किंवा बाहेर नंबर लागू शकतो. त्यामुळे ते गोष्टी आपण बघितलं पाहिजे. महाराष्ट्रात कितीला मेरिट रोज होतं आहे, महाराष्ट्रामध्ये आपल्याला कोणतं कॉलेज भेटू शकतं, गव्हर्नमेंट कॉलेजचे प्रेफरन्स कोणता दिला पाहिजे हे आपण पाहिलं पाहिजे. विनाकारण आपला गव्हर्नमेंटला नंबर लागत असताना सुद्धा चुकून जर प्रायव्हेट कॉलेजला जर क्लिक झालं तर एक नंबर तिकडे लागू शकतो. 15 लाखाच्या पुढं फीस आहे प्रायव्हेट कॉलेजला, 20 लाख फीस आहे. डी वाय पाटीलला तर आता 30 लाख रुपये फीस आहे वर्षाला, जाते त्या 1.5 कोटीच्या पुढं पैसे लागते ते मोठ्या कॉलेजला. त्यामुळे चुकून आपल्याला चुकीचे प्रेफरन्स जाऊ नयेत, त्यासाठी तो जो आहे काउन्सिलर तो चांगला पाहिजे, कारण त्यांना अनुभव असतो. त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टी आणि त्यांना यश मिळणारच. हे MD MS पर्यंत जाऊ शकतात, कारण हे हुशार विद्यार्थी आहेत, त्यांचे म्हणजे स्वतःचे मार्क आहेत मेहनतीचे. आणि
मेहनत करने वाले की कभी हार, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, या वक्तीप्रमाणे हे तिन्ही विद्यार्थ्यांना मी त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. त्यांनी आपल्या कुटुंबाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या गावाचं नाव करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तिघांचंसुद्धा मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. आणि सगळे आपण पत्रकार बांधव, जुनेद भाई आहेत, गणेशरावनीसुद्धा प्रेरणा दिली हा कार्यक्रम. ते दररोज त्या कार्यक्रमात असतील, दररोज बघतो त्यांचं काही ना काही चालूच आहे. ते म्हणजे चला दादा आपण घेऊ कार्यक्रम, म्हणलं चला करू. आणि काही नाही, अडचणी आल्या तर मला फोन करा, आहेत मी संपर्कात. त्यांच्या वाळेकर आहेत, नितीनराव आहेत, नंतर सगळे आपण संपर्कात आहोत. ज्या ठिकाणी अडचणी त्या ठिकाणी मी तुमच्याबरोबर खंबीरपणे उभा राहील. भविष्यामध्ये सुद्धा कुणाची अडचण असली, शिक्षण क्षेत्रातली असो किंवा दुसरीकडची असो, बोलल्याशिवाय गोष्टी कळत नसतात. एकमेकाला सांगितलं पाहिजे. जोशीसाहेब आले ते त्या ठिकाणी पत्रकार. आता हे काय थोडा हा कार्यक्रम सामाजिक आहे, राजकीय नाही, तेव्हा राजकारण तर बोलत नाही मी. परंतु या विद्यार्थ्यांना मी माझ्या कुटुंबाच्या वतीने, आपणा सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. नमस्कार. JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.